कल्याणमधल्या मराठी कुटुंबावर हल्ला करण्यासाठी शुक्लाने बाहेरून गुंड आणल्याचा आरोप स्थानिकांनी केला। या गुंडांची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाली। या गुंडांनी मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केली। मुंबईमध्ये भाजप विरोधात काँग्रेस आक्रमक झाली। मंत्रालयासमोर काँग्रेसने आंदोलन केलं। दरम्यान अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। संविधानाची प्रत आणि बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांबाबत केलेल्या विधानाचे येवल्यामध्ये पडसाद उमटले। संतप्त भीम सैनिकांनी धरणं आंदोलन करत पोलिसांना निवेदन दिले। निवेदनातून अमित शहांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। जालन्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून गृहमंत्री अमित शहांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। अमित शहांनी आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला। दरम्यान शहांविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे पक्षाकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। शहांनी डॉक्टर आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली। जोपर्यंत जाहीर माफी मागत नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली। सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली। आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। फडणवीस यांनी केलेल्या घोषणेवर विश्वास असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले। साताऱ्यामध्ये विविध आंबेडकरी संघटनांनी पाटण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। परभणीतल्या भारतीय संविधान शिल्पाच्या विटंबनेची घटना, भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस कोठडीतला संशयास्पद मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य, बांगलादेशातल्या हिंदूंवरचे हल्ले या घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। भाजप नेते विनोद तावडेंनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। महाराष्ट्रातल्या जनतेनं जो विश्वास दाखवला तो सार्थ करत आम्हाला 5 वर्ष जनतेची कामं करण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना केल्याचं तावडेंनी सांगितलं। कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनसुनावणीमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी उपस्थिती लावली। या जनसुनावणीमध्ये तक्रारी मांडण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या। पोलिसांकडून योग्य ती मदत मिळत नसल्याची तक्रार यावेळी चाकणकरांकडे महिलांनी केली। इंडियन नॅशनल लोकदलाचे प्रमुख आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचं निधन झालं। गुरुग्राम इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते 89 वर्षांचे होते। चौटाला 4 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री होते। कांद्यावरचं निर्यात शुल्क पूर्णपणे काढावं या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी संसदेत आंदोलन केलं। तसंच वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देखील दिलं। कांद्यावरच्या निर्यात शुल्क वाढीमुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाली, कांद्याच्या किमती घसरल्या असं लंके म्हणाले। मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी विरोधात कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 1.5 कोटी रुपयांचं तस्करीचं सोनं जप्त करण्यात आलं। तसंच तस्करीचं सोनं जप्त केल्याबद्दल सीमा शुल्काचं कौतुक करण्यात आलं। नाशिक शहरासह ग्रामीण भागात सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली। सचिन केशव पाटील, सचिन सुभाष चिंतामणी अशी दोघांची नाव आहेत। हे चोरटे एकट्या महिलेला घेरून त्यांच्या अंगावरचे दागिने हिसकावून पळून जायचे। पोलिसांनी त्यांच्याकडून 5.5 तोळे सोन्यासह 5.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे दर 2 तासांनी लोकेशन तपासलं जाणार आहे। कर्मचारी दिलेल्या मार्गावर गस्त घालतायत की नाही याची तपासणी लाईव्ह लोकेशनद्वारे केली जाणार आहे। भाईंदरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली। रात्रीच्या वेळी एक चोरटा बिल्डिंगमध्ये शिरून कुणाचा दरवाजा उघडा आहे का याची रेकी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालंय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बारामतीमध्ये कोयत्यानं वार करून 23 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला। बारामतीमधल्या क्रिएटिव्ह अकॅडमीचे तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर ही घटना घडली। बारामती शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला। गोंदियामधल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयामध्ये तंबाखूमुक्त युवा अभियानांतर्गत मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये रुग्णालयाच्या आवारात तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्या 13 जणांवर कारवाई करण्यात आली। तसंच या कारवाईमध्ये 1000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। सोलापूरमधल्या नांदणी टोल नाक्यावर एका ट्रकमध्ये 24,000 किलो रंगमिश्रित आणि कीटक बाधित सुपारी आढळली। या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली। तसंच यावेळी 69 लाख रुपयांची किडकी रंगमिश्रित सुपारी जप्त करण्यात आली। उल्हासनगरमध्ये गुन्हे शाखेने एका बांगलादेशी दाम्पत्याला अटक केली। बेकायदेशीर वास्तव्य प्रकरणी ही कारवाई झाली।
जुन्या सोन्या कॉलनीतून पोलिसांनी अंजुरा कमल हसन आणि कमल हसन हर्षद अली या दोघांना बेड्या ठोकल्या। ते गेल्या 7 वर्षांपासून कल्याणमध्ये बेकायदेशीररित्या राहत होते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गर्भलिंग निदान करणाऱ्या बनावट डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली। कोल्हापूर पोलिसांनी बुधवार पेठ, फुलेवाडी आणि ज्योतिबा डोंगर इथं छापा टाकला। पोलिसांनी बोगस डॉक्टर DB पाटील, सोनोग्राफी मशीन चालवणारा गजेंद्र उर्फ सनी कुसाळे आणि लॅबचा मालक बजरंग जांभेळकरला बेड्या ठोकल्यात। पंढरपूरमध्ये अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली। गोपाळपूरमधल्या भीमा नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 3 वाहनांवर महसूल पथकाने कारवाई केली। मात्र या कारवाईतले आरोपी फरार झाले। यूट्यूबकडून काही कॉन्टेंट क्रिएटर्सवर कारवाई करण्यात येणार आहे। दिशाभूल करणारे टायटल किंवा क्लिकबेट थंबनेल वापरून व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। त्याचबरोबर कॉन्टेंट क्रिएटर्सचं चॅनल देखील ब्लॉक केलं जाणार आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली। डेटा एंट्री ऑपरेटरला 2000ची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले। शबरी घरकुल आवास योजनेचे पैसे बँक खात्यात जमा करण्यासाठी कर्मचाऱ्याने लाच मागितली होती। खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या 2 आरोपींना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली। विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे आणि सद्दाम हुसेन नाझीर देसाई असं अटक केलेल्या अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत। हे दोन्ही आरोपी शेंडा पार्क परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। कोल्हापूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि हवालदाराला लाच प्रकरणी अटक झाली। गुन्ह्यामध्ये जप्त केलेला टेम्पो परत देण्यासाठी तक्रारदाराकडे दीपक जाधव आणि आबासाहेब शिरगिरे यांनी 50,000ची लाच मागितली। तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली आणि त्यानंतर कारवाई झाली। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या बैठकीला नेहमी उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्त शेखर सिंग यांनी सक्त ताकीद दिली। यापुढे उशीर झाल्यास थेट कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला। दर मंगळवारी होणाऱ्या बैठकीला काही जण गांभीर्याने घेत नव्हते आणि त्यानंतर आयुक्तांनी हा इशारा दिला। महाड MIDCतल्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 10 कामगार किरकोळ जखमी झाले, तर कंपनीतल्या स्फोटाबाबत पोलिसांना चुकीची माहिती दिल्यामुळे कंपनीवर कारवाई झाली। नाशिकमध्ये तापमानाचा पारा घसरल्यामुळे थंडीमध्ये वाढ झाली। मात्र वातावरणातल्या बदलाचा परिणाम नागरिकांना देखील जाणवू लागला। तसंच थंडीमुळे ताप खोकल्याचे रुग्ण वाढले। जालन्यामध्ये सुद्धा थंडी वाढली आणि या थंडीमुळे गहू पिकाला चांगला फायदा होतो। त्याचबरोबर हरभरा पीक देखील थंडीत चांगलंच बहरलं। नाशिकच्या येवल्यामध्ये एका शेतकऱ्यानं कोरडवाहूच्या 3 एकर शेतामध्ये अद्रक आणि मिरचीची लागवड केली। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेत शेतकऱ्यांना नगदी पिकांची शेती केली। पुण्यातल्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर परिसरात कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली। ठिबकच्या सहाय्याने शेतकरी कांदा लागवड करतात। आधुनिक पद्धतीने पाट पाण्याऐवजी मातीच्या बेडवरती कांदा लागवड केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील फायदा होणार आहे।